नमस्कार मित्रांनो, क्रेझी भाऊ व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजचा जो आपला व्लॉग आहे तो आहे देवदर्शनची ट्रिप आपण काढणार आहोत फॅमिलीची. हे बघा, आमच्या घरातील 3 अतरंगी माकडं रात्रीचे 12:30 वाजलेत, अजून झोपलेले नाहीत. उद्या सकाळी लवकर बस येणार आहे आपली फॅमिलीची. आम्ही जो आहे ते 13-14 जण आम्ही आहोत बसमध्ये. आणि हे बघा, पटापटा बॅग भरायची, तर यांचा नुसता टाइमपास चालू आहे. आता भावाला मेकअप करणं चालू आहे. का लाव त्याला, सगळंच लाव, साडी पण नेसू त्याला आणि नेऊ त्याला उद्या लेडीज म्हणून. टाइमपास चालू आहे बघा. आता अजून मी काय जमतंय अरे काय जॉब करेल. जय स्वामी समर्थ मित्रांनो. आता आपण आपल्या फॅमिलीचं जरा इंट्रोडक्शन करू. आहे आपला अभिभाऊ ABK, विराट कोहलीचा फॅन. हे आपले आई साहेब, आमचे आई साहेब. आणि काका कुठे गेले? ओ काका, काका इकडे बघा, कॅमेराला हाय करा, नमस्कार करा, नमस्कार. चलो, हे आपले काकी आणि ह्या आमच्या बहिणी श्रुतिका आणि श्रावणी. चलो, आवरलं का? गाडीची वाट बघतोय आपण सगळे. आलेली आपली गाडी, 17 सीटरची आपली गाडी आहे. त्यात आपले अर्धे फॅमिली मेंबर्स ऑलरेडी आहेत. आपली जी गाडी इथनं पुण्यातून आपली निघणार आहे, कात्रज मधली गाडी आपली निघणार आहे. काका, उमेश काका, गाडीला आपल्या नारळ, लिंबू सगळं आपण करत आहोत. आपला प्रवास व्यवस्थित व्हावा म्हणून ही आपली थोडीशी पूजा आपण गाडीची करत आहोत. जय स्वामी समर्थ महाराज की जय. हे बघा, हे काका, आत्या, ही काकी, मामा, आई, काकी आणि हे मागचे, यांना नाही रिस्पेक्ट द्यायचे. हे जनावर आहेत, कुठनं आलेत काय माहिती. हे गाण्या भाऊ, मयूर भाऊ, हे आपला ऋषा भाऊ मस्त गाणं म्हणतात. आणि हे बघा, हे आदी भाऊ, विराट कोहली. टोल नाक्यावर आपण चहासाठी गाडी थांबवलेली आहे. मस्तपैकी एक गरम गरम सगळ्यांनी एक चहाचा कप मारल्यावर ते सगळ्यांची झोप उडेल. अरे बाबा, कशी चहा? मयूर भाऊ, चहा कशी आहे ना? नमस्कार मित्रांनो, आपल्या क्रेझी भाऊ व्लॉग्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपली जी ट्रिप आहे ती देवदर्शनाची ट्रिप आहे. आणि आपण चाललेलो आहोत तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर आणि येताना पंढरपूर. गाणगापूरचं नक्की नाहीये, तिथं गेल्यावर आपण ठरवू. तुळजा भवानी माते की जय, श्री स्वामी समर्थ जय. चालू चल, सगळ्यांना आता भूक लागलेली आहे म्हणून काका, काकी, आत्या, मामा मस्तपैकी आपल्याला भेळ करत आहेत. चुरमुरे, फरसाण, सगळी सिस्टीम आहे आपल्याकडे व्यवस्थित. ही बघा, तीच भेळ मस्तपैकी. आता त्याच्यावर कांदा, कोथिंबीर, मिरची आता काका चिरतायत, त्याच्यावर टाकू. मस्तपैकी एन्जॉय, फॅमिली ट्रिप एन्जॉय. ड्रायव्हर दादानी इथे गाडी थांबवलेली आहे. ते म्हणालेत की इथली चहा ट्राय करून बघा तुम्ही. ही बघा,
तर मंडळी, आपण पोचलेलो आहोत तुळजापूरमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी. आज आपण पूर्ण तुळजापूरची ट्रिप करूया, मंदिर परिसर पाहू आणि देवीचं दिव्य दर्शन घेऊया. तर चला, तुळजाभवानीच्या मंदिराकडे आपण हळूहळू जाऊया. गर्दी खूप आहे, नुसती चुळबुळ चालू आहे लोकांची. ते बघा, मस्त आपला ध्वज भगवा. जबरदस्त माहोल, आपल्या राजांचे नारे चालू झालेले आहेत तिकडे. मस्त. तर मंडळी, हा आहे मंदिराचा प्रवेशद्वार आणि सकाळची वेळ आहे. भक्तांची सुंदर अशी गजबज इथे सुरू आहे. वातावरणात एक वेगळीच ऊर्जा आहे इथे, जणू काही देवीचा आशीर्वाद सर्वत्र पसरलेला आहे. मस्त असं प्रवेशद्वार आहे. काहीतरी लिहिलंय, ते वाचून. सरदार निंबाळकर प्रवेशद्वार. मंडळी, निंबाळकर मेन द्वारात आपण एंट्री मारलेली. आता आपण दर्शनाची रांग आपल्याला शोधायची आहे. हे बघा मित्रांनो, कळश मंदिराचं दगडी बांधकाम आहे मंदिराचं मस्त. हे बघा, श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर, देवी माताचं मंदिर आहे, आतमध्येच आहे. श्री मल्हारी मार्तंड मंदिर, जय मल्हार. आणि कोणतं आहे? श्री यमाई देवी, देवी माताचं अजून एक मंदिर आहे. तर मंडळी, आपण आता मुख्य दर्शनाच्या रांगेत आहोत. हळूहळू रांगा पुढे पुढे चालत आहेत. मस्त व्यवस्थित अशा रांगांचं सिस्टीम इथे केलेलं आहे. खूप गर्दी आहे, पण हे बघा, स्क्रीनवर पण मात्राचं असं आपण दर्शन इथे घेऊ शकतो रांगेत. आपण आता 3rd फ्लोअरला आहोत. मंडळी, आपण पोहोचलेलो आहोत आता मुख्य मंदिराच्या इथं. इथं मोबाईल व्हिडिओ अलाउड नाहीये, तरी आपण देवी माताचं दर्शन घेऊन आपण इथनं आता बाहेर पडूयात. बाहेर पडल्यावरच बघा, इथे एक आपल्याला एक आपल्या महाराजांचा फोटो आणि माता आपली तलवार देताना. तर अशा प्रकारे आपल्या मातेचं आपलं अप्रतिम असं दर्शन झालेलं आहे. आणि बाहेर पडताच हे भक्तिमय वातावरण आपल्याला इथं दिसत आहे. पुढे संबळ वाजवताना आपले देवीचे आपले भक्त गोंधळ पूजा, ओके, इथं गोंधळ पूजा करतात. बरं वाटलं का? आतमध्ये शांत झाले एकदम मन. तर मंडळी, आपलं तुळजाभवानी मातेचं दर्शन खूप छान झालं आणि आता आपलं पुढचं प्रवास आहे. आपण जाणार आहोत अक्कलकोटमध्ये श्री स्वामींच्या दर्शनासाठी. वाटेत आपल्याला चांगलं शेताची अशी जागा भेटलेली आहे रस्त्याच्या साईडलाच. तिथं आपण आता गाडी लावलेली आहे आणि आपली सगळी मंडळी इथं आता जेवणाची गडबड चालू आहे. बघा आता कसलं भारी दिसतोय माग सण आणि तू अशी दिसते मस्त.
त्याचं ताट आलेलं आहे. मसाले भात, पुरी, पराठे, लोणचं, गाजराचा हलवा, आळूची वडी, बटाट्याची भाजी, चटणी. वाव, मस्त असं ज्या आपण बसलोय शेतामध्ये, प्रवासात असं बाहेर बसून जेवणाचा एक वेगळाच आनंद आहे. गप्पा, हास्य आणि मस्त जेवण, स्वादिष्ट जेवण आणि सनसेट पण बघा मस्त. आपल्याला असा सीन इथं आपल्याला भेटलेला आहे झाडाच्या मागे. तर मंडळी, जस्ट आपण अक्कलकोट मध्ये पोहोचलेलो आहोत. इथं आपण 2 रूम बुक केलेले आहेत. एक जेंट्स साठी आपण एक केलेली आणि एक लेडीज साठी शेजारी एक रूम बुक केलेली. चांगल्या रूम आहेत. जर कुणाला रूमचे डिटेल्स हवे असतील तर कमेंट मध्ये नक्की कळवा. मी त्यांचा नंबर शेअर करेल. मस्त असं शेजारी शेजारी रूम घेतलेले आहेत आणि जवळच आहे मंदिरापासून. एक 5 मिनिटाचं अंतर आहे फक्त. चालत तुम्ही जाऊ शकता मंदिरात. व्यवस्थित आहे, म्हणजे गाद्या वगैरे, चादरी, गिझर वगैरे सगळं व्यवस्थित त्यांनी अरेंज केलेलं आहे. मित्रांनो, आपण आलेलो आहोत श्री स्वामी समर्थ मंदिराकडे. वृक्षवृक्ष मंदिर आहे. गर्दी खूप आहे. आपण आता चपला वगैरे काढून आपल्याला रांगेमध्ये उभं राहायचंय. बघू आपल्याला पुढे आरती मिळतीये का नाही ती. हे बघा, तेच हे मंदिर. इथं आपण मंदिराच्या इथं आलेलो, पण इथं पण आपल्याला मोबाईल आतमध्ये अलाउड नाहीये शूट करण्यासाठी. हे ते वृक्ष आहे, वडाचं झाड आहे. इथे बराच वेळ स्वामीजींचा वास होता. की भक्तांना ते दर्शन देत होते इथे. बघू, आपण ट्राय करू, पण बहुतेक नाही ते मोबाईल तिथलं काढूनच घेतात. गर्दी खूप आहे. हे बघा मित्रांनो, हे वटवृक्ष आहे, वडाचं झाड आहे. तिथं स्वामी महाराजांनी बराच वेळ तिथं भक्तांना तिथं दर्शन दिलं होतं त्या काळी. मंदिराचा परिसर बघा. गर्दी खूप आहे, शनिवार असल्यामुळं ही संध्याकाळची गर्दी. स्क्रीन मध्ये आपण इथं दर्शन घेऊ शकतो. ही फ्रेम पण आहे इथं. रुद्राक्षांच्या मणीने इथं मस्त अशी फ्रेम तयार केलेली आहे महाराजांची. फक्त सगळी तिथं आपले फोटो काढत आहेत त्या समोर. प्रसन्न वाटतं इथे येऊन, मस्त वाटतं एकदम. भजन पण आपल्याला इथं भेटलेलं आहे मित्रांनो. जरा आपण इथं भजन ऐकत बसूया.
मस्त असं भजन ऐकून आपण आलेलो आहोत स्वामींच्या महाप्रसादाच्या इकडे. तिकडे एंटर करताच आपल्याला मूर्ती बघायला भेटलेली वसुबारस गौमाताची. छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखील तिथे एक पुतळा आहे, मूर्ती आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट. ओके. आणि हे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज. इथे सगळेजण समोर फोटो काढत असतात. मोठी मूर्ती आहे, शेजारी घोडा पण दिसत आहे. जय श्री स्वामी समर्थ. हे बघा मित्रांनो, हे आहे स्वामींचं पालखी रथ. शेजारीच असलेलं एक छोटं दत्ताचं मंदिर पण आहे, श्री गुरुदत्त. आपण आलेलो आहोत आता महाप्रसादाची इथे. सिस्टमॅटिक वेनी त्यांचं सिस्टीम आहे. तर आपण आता ताट वाटी सगळं घेतलेलं आहे बरोबर. हे बघा, हेच ते सात्विक महाप्रसाद जेवण. भात, आमटी, भाजी, चपाती, लोणचं, शिरा. तिथेच अन्नछत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते श्री स्वामी समर्थ त्यांची मूर्ती पण आहे. मोठी फ्रेम आहे. पालखी पण आहे एक. बरेचसे भक्त तिथं दर्शन घेत आहेत पालखीचं. मस्त. हे बघा, स्वामी समर्थ बसलेले आहेत. त्यांच्या मागे श्री गुरुदत्त. निघताना वाटेत आम्हाला एक स्वामींची पालखी मिळाली. हे बघा मित्रांनो, स्वामी महाराजांचं मठ आहे अक्कलकोटमध्ये. जे वटवृक्ष मंदिर आहे तिथनं जवळच आहे, चालत येऊ शकतो आपण. पण खूप गर्दी आहे, बाहेरनंच आम्ही दर्शन घेणार आहोत. मित्रांनो, हा बाप्पा कुठे आहे कमेंट्स मध्ये सांगा. कोणाला कोणाला माहित आहे बघूया. गणपती बाप्पा मोरया. फायनली आपण पोहोचलेलो आहोत आपल्या लाडक्या विठू माऊलीकडे. पंढरपुरात आपण आलेलो आहोत. मार्गशीर्षचा पहिला रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे, म्हणून आम्ही मुखदर्शन घेण्याचं ठरवलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. पुण्याला रिटर्न जाताना आम्ही खेड शिवापूर मध्ये हॉटेल विशाल प्युअर व्हेज इथं आम्ही जेवण करत आहोत. मस्त होतं. पनीर हंडी आम्ही मागवली होती आणि व्हेज हंडी. आता पोरांचा राडा चालू होणार आहे, कारण की आता घर जवळ येते, त्यामुळे त्यांना आता जरा जास्त जोश येतोय. Om Sumit, Om Sumit, Om Sumit.
ओम सुमित ओम सुमित ओम सुमित ओम सुमित ओम सुमित